वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या पुढाकाराने शहरातील रहदारीच्या प्रमुख रोडवर पोलिसांनी रोडच्या दुतर्फा पांढऱ्या रेषा आखल्या आहेत। या रेषेच्या बाहेर वाहने, दुकानाचे बोर्ड अथवा हातगाड्या लावण्यास मनाई करण्यात आली असून याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध वाहतूक नियमानुसार आतापर्यंत 50 कारवाया केल्या असल्याने शहरातील रस्ते आता मोकळा श्वास घेऊ लागले आहेत। वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। तरी व्यापारी बंधूंनी आपल्या दुकानासमोर तसेच प्रतिष्ठानासमोर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे कोणत्याही वस्तू ठेवू नये, बोर्ड लावू नये, तसेच फेरीवाल्यांनी आखून दिलेल्या रेषेच्या बाहेर रोडवर हातगाड्या लावू नये। त्याचप्रमाणे नागरिकांनीही रस्त्यावर वाहने उभी करू नये। शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले आहे। खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे मुख्य गर्दीचे ठिकाण आहे, मेन मार्केट आहे, केड्या टर्निंगपासून ते फरशीपर्यंत, फरशीपासून टावर चौकापर्यंत मुख्यतः ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आणि थोड्याशा कारणावरून त्याचा धक्का लागण्याचं पर्यावसन भांडणामध्ये होते, हे सगळी समस्या वाहतुकीला अडथळा होत असल्यानं रहदारीच्या अडथळ्यामुळे निर्माण होत असताना दिसत होती। त्यामुळे या ठिकाणी शिस्तबद्ध वाहतूक निर्माण व्हावी या ठिकाणी आम्ही शिस्तबद्ध रहदारी मोहीम अशी मोहीम सुरू केलेली आहे। ती मोहीम जवळपास कालपासून सुरू झाली आणि अविरतपणे जोपर्यंत शिस्त लागत नाही तोपर्यंत आम्ही सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे। मागच्या 2 दिवसामध्ये 47 वाहनांवर केसेस करण्यात आलेले आहे। त्याआधी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमवरून संपूर्ण लोकांना ॲड्रेस देण्यात आला की कशा प्रकारे वाहतूक असेल। 3 दिवस सतत लाऊडस्पीकरवरून अनाऊन्समेंट केल्यानंतर काल आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि सतत ती कारवाई आजही सुरू राहणार आहे। यासाठी सर्व खामगाव शहरातील लोकांना मी विनंती करतो की त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि वाहतुकीचे नियम पाळावे। धन्यवाद। खामगाव येथून मोहम्मद फारूक यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।